नेहमीच पीटीसी क्रिकेटचा शुभारंभ हा जयदुर्गा चषक अतकोलीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही अनेक वर्षाची परंपरा जणू काही रूढी बनलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जयदुर्गा अतकोली या संघाने मेहनत घेतली। अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीने स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते। प्लीज सलामीची जोडी कारण स्पर्धा आपली आहे आणि आपल्याकडनं अधिकचा वेळ जर खर्च होत असेल त्याचा परिणाम पहिल्या दिवसाच्या खेळा होणार आहे। कारण एकंदरीत आज 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत याची नोंद घ्या। दरम्यान पंच रमित रई सज्ज, दुसऱ्या बाजूला पंच आपण पाहतोय कुट्टी सर, नितीन हरड यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचंय। नितीन हरड। दरम्यान खेळाला सुरुवात होते। सब कुछ जयदुर्गा आहे। एका बाजूला आहे जयदुर्गा अतकोली संघ, दुसऱ्या बाजूला आहे जयदुर्गा चिंबीपाडा आणि स्पर्धा आहे जयदुर्गा चषक अतकोली। म्हणजे या सामन्यामध्ये आपण जर पाहिले तर जयदुर्गा चषकाचा विजय होणार आहे, त्यात काही शंका नाहीये। सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहत आहोत। जयदुर्गा अतकोली संघाच्या वतीनं नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी त्यांना मात्र या ठिकाणी प्राचार्य केलं आणि पाहू शकाल रुपेश आणि भावेश हे दोन सलामीवीर फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि नेहमीप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला आदेश हा गोलंदाज पाहायला मिळत असतो। दरम्यान लक्षात घ्या, पंचांनी विनंती करेन 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करणं बंधनकारक, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे। पंचांनाही विनंती आहे। खेळाला सुरुवात होते। पहिला चेंडू आदेश गीते राऊंड द विकेटना। हो, पहिला चेंडू पाहिला तर अगदी फुलर लेंथ होती, मिड ऑफला शत्रक्षक आहे, थोडस त्या ठिकाणी कॉम्बलिंग पाहायला मिळाली, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रुपेशने आपली वैयक्तिक खातं उघडत संघाचं अकाउंट ओपन केलं एका धावेने। चांगल्या चेंडूच्या लेंथ वरती हातांनी पाहायला मिळाली, चांगली सुरुवात। 2 फिल्डर ड्रीप मध्ये होती। आपण पाहिलं तर एक मिड विकेट लॉंग ऑन आणि पारंपरिक क्षेत्ररक्षण आपण जास्तीत जास्त पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहत असतो आणि 30 रणनीती आदेश गीतेने मात्र या पहिल्या षटकामध्ये वापरली। अतिशय प्रतिभावंत खेळाडू म्हणून आदेश गीतेकडे पाहतोय आपण। निश्चितपणे आता वय वाढलेलं आहे, त्यामुळे समज वाढलेली आहे आणि विचारपूर्वक अशा पद्धतीनं निश्चितच खेळ आपल्याला आदेशकडनं पाहायला मिळेल। आणि या ठिकाणी पारितोषिक आपण पाहतोय अतकोली संघाच्या सर्वच फलंदाजांसाठी जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय महेंद्रजी भुईर यांच्या वतीने कॅश प्राइज दिली जाणार आहे। जोरदार अपील परंतु या ठिकाणी पाहू शकाल कॉट बिहाइंड साठी अपील होती, परंतु फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद झालाय। कॉट बिहाइंड, यस, ओके। नक्कीच आपण जर या चेंडूची लेंथ पाहिली गायकवाड सर, तर नक्कीच लेफ्ट हँड बॅटरसाठी आउट स्विंगर चेंडूच्या हाताने केली होती आणि मात्र हलकासा चिंबन चेंडूने मात्र या ठिकाणी बॅटला घेतला आणि त्याच अनुषंगाने एसटी रक्षकाने मात्र कुठल्याही प्रकारे चूक केली नाहीये। नक्कीच मला वाटतं अजय घरत बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा चुंबनाची आठवण आलेली इकडे। बॅटला हलकासा स्पर्श करत चेंडू गेला। दरम्यान पुढचा चेंडू, चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आदेश गीतेकडून आपण पाहतोय। या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी इनफिल्डच्या डोक्यावर फटका सजवला आहे। रेस सुरू आहे आणि पाहू शकाल चेंडू वेगाने मात्र या ठिकाणी सीमेरेषेच्या पलीकडे निघून जातोय। 4 धाबांसाठी चौकार। अतिशय सुंदर या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन पाहिलं आपण, कारण भावेश बाद झाल्यानंतर गणेश वन डाऊन साठी आला मैदानावरती आणि पहिल्या चेंडूला मात्र सामोरं जात असताना पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त या ठिकाणी क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण, कारण आपण कव्हर पॉईंटच्या दिशेने जर आउटफिट पाहिली तर थोडीशी खालवर आहे आणि त्याचा सुद्धा मात्र कुठेतरी फलंदाज गणेशला फायदा मिळाला। पहिली बाउंड्रीज पाहिली आपण अतकोली संघाच्या इनिंग मध्ये आणि संघाची धावसंख्या 4
पुढे जाताना आपण पाहतोय 1 गडी बाद 5. पुन्हा मात्र फटका हवेत केला, मिस्टामिंग फटका शत्रशे चेंडूच्या खाली. केतन आहे, चूक करणार नाही, त्याने पकडला जाईल आणि दुसरी सफलता या ठिकाणी आदेश गीते आणि जयदुर्गा चिंबीपाडा संघाला मिळत असताना मागच्या बाजूला आपण एकंदरीत योगेश पाहिलं तर मैदानात थोडंसं तांत्रिक अडचण आहे. मैदानावरती दोन आपल्याला विजेचे खांब दिसत आहेत. त्यांना जर का स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो, षटकार मिळतो, त्याला स्पर्श करून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला तर झेल मिळतो. म्हणजे थोडी एक तांत्रिक अडचण तेवढी सोडली तर पूर्णपणे या मैदानावरती वर्तुळाकृती मैदान, मोठं मैदान आहे, एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो नक्कीच पण आणि पाहू शकाल की गोलाकार प्रमाणात क्रीडांगण आपण पाहतोय. हो हलक्यात मात्र फक्त चीप केला, हवेत खेळलाय, डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये. छत्रशिक मात्र या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि तसे आपण जर गायकवाड सर पाहिले तर सध्याच्या स्थितीमध्ये गायक संघांना मात्र क्रीडांगण सुद्धा मात्र उपस्थित नाहीयेत आणि त्यापैकी आपण जर हा मैदान जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी मैदानाची कंडिशन आपण म्हणू शकतोय. आणि या ठिकाणी फलंदाजाने 2 धाबा पूर्ण केल्या, 7 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. एकीकडे चिंबीपाडा तर दुसरीकडे आतकोली जयदुर्गा या नावाने दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. आणि गणेश आणि रुपेश हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एक चांगली सुरुवात, पॉवरफुल सुरुवात, नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी चिंबीपाडा संघाने स्वीकारला आणि तो योग्य आपण म्हणू शकतो गायकवाड सर, कारण फक्त 7 धाबा आदेशने खर्च केल्या. निश्चितच 7 धावा आणि मला वाटतं 2 गडी गमावले गेलेले आहेत आणि पूर्णपणे वर्चस्व या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आदेश गीते याने प्रस्थापित केलेलं आहे. एक प्रतिभावंत असा खेळाडू आहे. मात्र जयदुर्गा आतकोलीचा होम ग्राउंड आहे, होम पिच आहे आणि याचा फायदा कुठेतरी फलंदाजांनी घ्यायला हवा, तो फायदा त्यांना मिळालेला नाही. या मैदानाचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण विश्लेषण मगाशी अजय गरज यांनी केलं, आता योगेशने केलं. कारण मागच्या या 2 वर्षातला एकंदरीत जर आपण मागे गेलो तर पावसाळ्यात पूर्णपणे पडघ्यामधील अनेक नामांकित क्रिकेटर या मैदानावरती खेळण्याचा सराव करत असायचे. पूर्णपणे वर्षभर खेळण्यासाठी उपलब्ध असणारे एकमेव मैदान अशा पद्धतीची या मैदानाची ओळख आहे. आता गावागावात नेट झाले आणि त्याचा परिणाम कुठेतरी प्रॅक्टिसवरती या मैदानावरती होताना दिसतोय. हो नक्कीच, परंतु तसे आपण जर विचार केला तर या विभागातील जे आपण जे संघ पाहतोय, मग भादाणे गाव असेल, आतकुली गाव असेल, मग चिंबीपाडा गाव असेल, हे सर्व गावातील क्षेत्ररक्षक खेळाडू आहेत ते मात्र पाहायला मिळत आहेत. 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटक हे मेंडेटरी पॉवर प्ले आहे आणि नॉन पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कल मध्ये असणार आहेत. दरम्यान या ठिकाणी शाहिद खान ज्यांच्या नावाचा उल्लेख मगाशी अजय गरज यांनी केला, एका दिवसात 217 धावांचा पाऊस ज्यांनी पडला, हा मैदान ज्यांनी गाजवलेला आहे. पीटीसीतील एक मोठं नाव, भिवंडी टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव, ठाणे जिल्ह्यातील एक मोठं नाव, ते म्हणजेच मिस्टर शाहिद खान. शाहिद खान यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय, मंचाची शोभा वाढवायची आहे. वेलकम टू शाहिद खान. दरम्यान दुसरा षटक, पहिला चेंडू, सुरेख फटका, चेंडू डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय, सीमा रेषा पार, चौकार. थोडासा योगेश चेंडू बाहेर होता, चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला चौकाराची वाट दाखवली. पण की स्वतःला मात्र तिथे स्वतः जागा बनवली, थोडेसे बॅकफुटला गेले. पाहू शकाल शॉर्ट पॉईंटला सुद्धा फिल्डर होता, परंतु त्याच्या डोक्यावरून फटका खेळला गेला आणि डीप कव्हर पॉईंटला मात्र कुठलाही फिल्डर उपस्थित नव्हता. त्याचा फायदा इथे मात्र उचलत असताना फलंदाज रुपेश. चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहिलं आपण आणि पाहू शकाल की या ठिकाणी विनयचं स्वागत केलं चौकारानं. फोर द विकेट पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न जबरदस्त मध्ये सापडला फलंदाज रुपेश. फिंगर अप, लेग बिफोरच्या रूपाने अजूनही धक्का लागत असताना जयदुर्गा स्पोर्ट आतकोली टीमला
कभी हमारी बारी, या पर गेंदबाज बल्लेबाज पर भारी. पहिल्या चेंडूवर आपण पाहिला बॅकफुटवर जात चौकार जोडला गेला, त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करतो गोलंदाज. अतिशय सुरेख सुंदर चेंडू एसटीच्या रोखानं टाकलेला आहे, वेगवान मारा केलेला चेंडू अचूक एसटीच्या पुढे रुपेश पाटोळेला पकडलं जातं. आणखी एक झटका फटका दिला जातोय जयदुर्गा अतकोली संघाला. आणि चेंडू मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं थोडासा वेग कमी केला होता विनयनं, आणि त्याचा मात्र कुठेतरी परिणाम पाहायला मिळाला विकेट्स वरती. कुठेतरी सरळ बॅटर लॉक करण्याचा प्रयत्न केला होता रुपेश शर्मा, परंतु कुठल्याही पद्धतीने मात्र त्या ठिकाणी त्या चेंडूला सन्मान तो देऊ शकला नाही. आणि त्याचमुळे आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये नवीन फलंदाज तेजसला आपण पाहतोय इन नेट नंबर 5. धावसंख्या स्थिर आहे, अगदी संत गतीने धाबा पुढे आपण पाहतोय. 11 धाबा धावफलकावर ते आतापर्यंत जोडल्या गेल्या, त्यासाठी 3 गडी गमावले. फुलटॉस आहे ऑन साइडला, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू मात्र या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर. 7 धाबांसाठी हा षटकार. फटका मारला गेला होता. बारी बारी सबकी बारी, पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर गडी बाद, त्याच्यानंतर षटकार. क्या बात है योगेश. लेकिन आज पूरे दिन आपकी बारी होने वाली है गायकवाड सर. हो, या ठिकाणी पाहू शकला कुठं चेंडू हलक्यात मात्र फक्त पुश केला. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. अजून एक दर्शनीय स्ट्रोक, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातो. 4 धाबांसाठी चौकार. पहिल्या चेंडू चौकार, गडी बाद, पुढच्या चेंडू षटकार, त्याच्यानंतर अतिशय सुरेख नजाकत भरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या जोरावरती 21 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. अतिशय जबरदस्त कामगिरी करतो या ठिकाणी फलंदाज तेजस्वी अशा पद्धतीनं प्रज्वलित झालेला आहे जणू काही, आणि धावांचे बरसात करतो आहे. खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीनं फलंदाजी. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. हो, या ठिकाणी पाहू शकाल अगदी गुडघ्यावरती बसून फटका केल्याचा प्रयत्न, पुन्हा लेग बी फुटवर पण लाऊड अपील. पंचाले उतरून पकडली. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग सध्या आपण तेजसच्या वतीने पाहत होतो, परंतु कुठेतरी स्वीप करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी हा दुसरा फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने बाद झालाय. आतापर्यंत 4 गडी गमावले. 4 फलंदाजांपैकी दुहेरी अंकामध्ये तेजसने मात्र 10 धाबांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहिले असेल रुपेश 5 धाबांवरती बाद झाला, भावेश 0वरती बाद झाला. गणेश राऊतला आपण पाहिलं, त्याने 4 धाबांचं योगदान दिलं. आणि आता मात्र भावेच्या सोबतीला नवीन फलंदाज आलाय विकी. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसरा षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. म्हणजे षटकामध्ये आपण सर्व काही पाहिलं, चौकार पाहिले, षटकार पाहिले, विकेट्स पाहिले, परंतु शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय घडेल. फलकावरती धाबा चांगल्या रीतीने आता मात्र पाहायला मिळत आहेत. 21 धाबा. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला टर्न केला, चेंडू अगदी जमिनीच्या साह्याने मार्गस्थ होतो. मिड विकेटला फिल्डर सज्ज आहे, खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. आणि बॅकअप असा गोष्ट आहे गायकवाड सर, जर तुमच्या पाठीमागे बॅकअप जर असेल तर तुम्ही किती उंच शिखर चढू शकता आणि त्या शिखरावरून उडी सुद्धा मारू शकता. 2 षटकांची समाप्ती. 11च्या धावगतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद, 22 धावा. क्या बात आहे. खूप सुंदर एक विश्लेषण तुझ्याकडनं योग्य ऐकायला मिळालं. ते म्हणजे बॅकअप महत्वाचं आहे, पाठी राखा फार महत्वाचं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या ठिकाणी अतिशय मौलिक योगदान आपण अनेक हात पुढे पाहिले. मात्र मी कौतुक करेल विजय गीते यांचं सुद्धा. बादाण्याचे एक क्रिकेटर आहेत, क्रिकेटसाठी समर्पित भावना आहे, पण या स्पर्धेमध्ये त्यांची ज्या पद्धतीनं सहकार्य आहे, अतिशय मौलिक सहकार्य विजय गीते यांचं, त्यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान खेळाला सुरुवात करायची दोन्ही संघाने विनंती करेन, कारण आता पहिला दिवस आहे स्पर्धेचा, उशिरा खेळ सुरू झालेला आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी पहिल्या दिवसाच्या खेळावर व्हायला नको, कारण 10 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. लगेच आपण खेळ सुरू करूया.
हो नक्कीच धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर एक्झॅक्टली 22 धावा झालेल्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 7 आणि या षटकामध्ये धावा आल्या 15. यानंतर तो सामना आहे वॉर ऑफ टायटन्स बीसीसी बोरिवली विरुद्ध अल्फते बी. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. चला जास्त वेळ ड्रिंक्स ब्रेक साठी आपण या ठिकाणी घेऊ नका, कारण आज एकंदरीत पाहिलं तर 10 सामने आम्हाला आज कव्हर करायचे आहेत. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. जयदुर्गा चषक 2024 पीटीसी मधील ही पहिली बहुमानाची स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी, आणि त्यासाठी नक्कीच आपण आभार व्यक्त करू नरेशजी राऊत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं. अतिशय सुंदर देखणं नियोजन. 2 षटकासाठी 14 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. 12 चेंडू 6 मिनिटं केवळ आपल्याकडे शिल्लक आहे, त्याची नोंद घ्या. जयदुर्गा चिम्मीपाडा संघ 6 मिनिटं शिल्लक आहेत केवळ, आणि अल्फता संघ त्याचप्रमाणे बीसीसी बोरिवली दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. दरम्यान खेळाला सुरुवात होते. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज जितेश गीते तर सामोरा जातोय फलंदाज. दरम्यान पहिला चेंडू क्या बात आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू. विकी पहिला चेंडू निर्धाव. धाव पलकावरती धावा झळकल्या जातात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा, 11ची सरासरी. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. दरम्यान जितेशचा पुढचा चेंडू कुठेतरी बीमर चेंडू, नो बॉल. एक अतिरिक्त धाव, 23 धावा धाव पलकावरती. फ्री हिट असेल. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट. एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. जितेश कडनं थोडीशी चुकी घडते. छोट्या चणीचा हा गोलंदाज आहे, त्याचा अचूक लाभ घेतला जाईल का अतकोली संघाकडनं. विकी सज्ज आहे. विकीला एक सुवर्ण संधी, म्हणजे दिवाळी नाही, दसरा नाहीये, नव्या वर्षाचा जणू काही बोनस मिळालाय. पाहूया काय करतो जितेश. अतिशय सुरेख चेंडू, निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आणि ज्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकत नाही, फ्री हिटचा चेंडू मात्र धावबाद होत असतो, त्याच रूपाने विकी बाद होतोय. क्या बात आहे. पहिल्याच दिवशी खेळामध्ये सगळं काही पाहायला मिळते योगेश. खराब रणनीती मित्रमंडळी या ठिकाणी विकीच्या वतीने, कारण पाहू शकाल फ्री चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि मी कौतुक करेन यष्टीरक्षक आदेशचं, कारण काय जबरदस्त त्याने निशाणा साधला यष्टांवरती. आपण तर निकीच्या ठिकाणी विकेटचं पतन होताना जर पाहिलं तर पहिला गडी 1 धावसंख्येवरती बाद झाला होता, दुसरा फलंदाज 5 या आकड्यावरती बाद झाला, तिसरा फलंदाज 11 या आकड्यावरती बाद झाला, चौथा 21 वरती आणि 5वा 22 आकड्यावरती मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालेले आहेत. हो जबरदस्त एक्सप्रेस डिलिव्हरी, लाऊड अपील, परंतु त्या ठिकाणी पंचांनी अपील नाकारले, कारण चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. जबरदस्त वापसी गोलंदाज जितेश गीतेच्या वतीने आपण पाहतोय, कारण पहिला चेंडू त्याने डॉट हाताळला, त्याच्यानंतर बेमर चेंडू हाताळला, तदनंतर रनआउटच्या स्वरूपात त्याला विकेट्स मिळाली, आणि तदनंतर अजून निर्धाव चेंडू हाताळले. आता 15 बॉलर फास्ट ड्राईव्ह, अतिशय सुंदर फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये केतन भांगरे त्या ठिकाणी सज्ज आहेत. थोडीशी मिसफील्ड, आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव तिथे मात्र घेण्याची संधी होती फलंदाजाकडे, आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. 5 गडी बाद, एकूण 24 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा अतकोली. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू शेष आहे. जितेश छोट्या चढीचा गोलंदाज आहे, मात्र धारदार गोलंदाजी करतो योगेश. खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. फुल्लर लेन चेंडू. दरम्यान जितेशच्या मारायला सामोरा जाईल फलंदाज भावेश. भावेश एक छोटा पटाका बडा धमाका करण्याची क्षमता असलेला फलंदाज. यस, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाची भिंत भेदता येत नाही, मात्र चेंडू हातातून निसटतोय. सुंदर रीतीने बॅकअप करण्याचा स्वतःच प्रयत्न करतोय. अप्रतिम अशा पद्धतीने चौकार वाचवला. एकंदरीत धावा मिळाल्या या चेंडूवरती 3. सब कुछ लाजवाब. हो नक्कीच झेल अगदी सोपा होता, झेल ड्रॉप नक्की झाला, परंतु तदनंतर चेंडूला रिकव्हर किती चांगल्या पद्धतीने केलं पहा. स्वतःला मात्र नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे झोकलं त्या ठिकाणी, आणि अप्रतिम फिल्डिंगचा नजारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब सुद्धा आपण देणार आहोत, त्यामध्ये निश्चितपणे अक्षयचा आपण विचार करू. पुढील चेंडू जितेश पुन्हा एकदा. हा चेंडू कुठला होता, मला नक्कीच लगान मूवीची आठवण झाली. पंचांचा नो बॉलचा इशारा.
अरे काहीतरी, जाना था योगेश, जाना था कोल्हापूर लेकिन गए हम सोलापूर. नक्कीच लेग ब्रेक चेंडू त्याची हाताळण्याची क्षमता होती, परंतु चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलं. फ्री चेंडू असेल फलंदाजासाठी. आता मात्र चांगला चेंडू, अगदी बॉडी लँग्वेजला मात्र चेंडू जाऊन धडकतोय आणि अशा रीतीने मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच आम्हाला मुकादम सांगतील की धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत. 5 गडी बाद 28 धावा. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, यानंतर वॉर ऑफ टायटन्स बिग बॅटल बीसीसी बोरिवली विरुद्ध अल्फते बे या 2 संघामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी सुद्धा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला वेळ वेळ खर्च करू नका प्लीज, वेळ खर्च करू नका. खेळ सुरू करायचा, लगेच खेळ सुरू करायचा आहे. शुबेर शेख अल्फता संघाचे करते धरते, त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचंय. शुबेर शेख अल्फता बी संघाचे करते धरते यांचं मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो. आपण मंचावर यायचंय. त्याचप्रमाणे शाहिद खान, मगाशी अजय घरत यांनी त्यांचा उल्लेख केला, 217 धावांचा पाऊस पडणाऱ्या या स्पर्धेमध्ये अतिशय मौलिक योगदान होतं, 214 धावांचं. तेच शाहिद खान यांना विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शाहिद खान मॅन फ्रॉम बोरिवली, निश्चितपणे ज्यांनी पडगा टेनिसचं नाव आहे संपूर्ण ठाणे जिल्हाभर गाजवलेला आहे. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज, मुंबईतील सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतोय. दरम्यान गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज दुर्गेश पाटील. छोटासा रनअप आहे, क्या बात आहे. आपल्या बोटांच्या तालावर जणू काय फलंदाजाला नाचवायला मी सज्ज आहे. मात्र इथं फंबलिंग झाली. क्षेत्रक्षणात 2 धावा लिलया जोडल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकतायत. 30 धावा. पहिलं षटक योगेश आपण पाहिलं तर कमी धावा आल्या, दुसऱ्या षटकात अधिक धावा आल्या, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्याला लगाम बसला. 4थ्या षटकाची सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आणि दुर्गेश पाटीलची आपण तर नक्कीच त्या ठिकाणी स्टाईल जर पाहिली तर मला मुरली कार्तिकची आठवण झाली, जे भारतीय संघासाठी गोलंदाजी करायची. फ्लॅटेड डिलिव्हरी, फुल टॉस आहे, त्याच्यावरती हुक केलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चेंडू लॉंग लेग सीमेच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी हा चौकार. धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. कुठेतरी आपण पाहिलं कौतुक करत होता बिचारे योगेश, दृष्ट लागली तुझी. आणि या ठिकाणी गोलंदाजाकडे चुकी घडली, चुकीला माफी नाही आणि या क्षणात तरी माफी नाहीये. 35 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. एक सन्मानजनक स्कोर जर उभारायचा असेल तर 45 ते 50 धावा या मैदानावरती उभाराव्यात लागतील. त्या उभारल्या जातील का? दुर्गेश पाटीलच्या माऱ्याला सामोरा जातोय भावेश. क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसतोय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी फ्री हिटचा हा चेंडू होता, त्याचा अचूक लाभ मिळाला. मात्र मोठा फटका खेळण्याची संधी होती भावेशला. केवळ 1 धाव. 36 धावा धावपलकावरती. पुढचा सामना असेल अल्फता बी वर्सेस बीसीसी बोरिवली. 2 मातब्बर संघ, बॅटल ऑफ द टुर्नामेंट म्हणून या सामन्याकडे आपण पाहणार आहोत. एक मोठा सामना, एका बाजूला बीसीसी बोरिवली, दुसऱ्या बाजूला असेल अल्फते बी संघ. दरम्यान पुढचा चेंडू दुर्गेश पाटील, निश्चितच एक सुरेख चेंडू, जोरदार अपील केलं जात आहे. मात्र एकेरी धाव जोडली जाईल. 1 धावेच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकतायत. 37 धाव, पंचांचा इशारा, लेग बाईटचा इशारा. दरम्यान योगेश आपण जर पाहिलं ना, 2 संघ जेव्हा शेजारी शेजारी असतात ना तेव्हा ते कट्टर वैरी असतात, पारंपरिक प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतात. तसं अल्फता आणि बीसीसी बोरिवली हे 2 संघ हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, पारंपरिक प्रतिस्पर्धी असं म्हणायला हरकत नाहीये. हो नक्कीच. आणि सामना सुद्धा मात्र तेवढाच रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाही. परंतु हा सामना सुद्धा तेवढाच चांगल्या स्थितीमध्ये जाईल, त्यात काही शंका नाही. जबरदस्त या ठिकाणी वापसी केली गोलंदाज दुर्गेश पाटीलनं. 37 धावा फलकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. पहिल्या डाबातील ओव्हरपिच ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच अनुषंगाने काऊ कॉर्नर मध्ये कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. चांगल्या रीतीने झेल पकडलाय. अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6 लागत असताना टीम जयदुर्गा अतकोली संघाला.
जबरदस्त या ठिकाणी या स्ट्रोक सिलेक्शन होतं, परंतु जिथे मात्र फिल्डर उपस्थित होता तोच फिल्डर तिथे मात्र फलंदाजाने शोधला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी अविनाश ने मात्र आपल्या संघाला खूपच निराश केलं. कारण एकूण आपण जर अविनाशचा जर खेळ पाहिला, अविनाश सध्या खेळपट्टीवरती आहे. बाद होणारा फलंदाज पाहिला आपण भावेश बाद झाला, 12 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज राकेश आला 8व्या क्रमांकावरती. वेलकम शाहिद. नक्की त्यांना आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. बीसीसी बोरिवली विरुद्ध अल्पते बी. नवीन फलंदाज राकेश आला, लेफ्ट आर्म बॅटर आहे. धावसंख्या स्थिर आहे, 6 गडी बाद 37 आणि अजूनही मात्र पहिल्या डाबातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. एखादा मोठा फटका 40+ अकरा जर आपण धावफलकावरती पाहिला तर सामना चांगला होऊ शकतो. या वाईट जॉर्करचा प्रयत्न, परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली गोलंदाज दुर्गेश पाटीलनं. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचाचे दोन्ही हात समांतर. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. कुठल्याही संघाला रिव्ह्यू सिस्टीम नाही या स्पर्धेमध्ये आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांमध्येच पहिला डाव समाप्त करायचा आहे. नेक्स्ट डिलिव्हरी फुल टॉस, परंतु टॉपेज चेंडू हवेत. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल फलंदाज राकेशला. त्याच्या बॅटमधून आपण सिंगल धाव पाहिली आणि सिंगलच्या वतीने धावफलकावरती 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेची पहिली सकाळ आपण पाहिली. दुसरा सामना ठिकाणी सध्या रंगतोय. आयोजक संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. जयदुर्ग आतकोली थोडासा धावांसाठी मात्र त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कुठली धावसंख्या मात्र सेफ्टी आपण या ठिकाणी क्रिकेटमध्ये म्हणू शकत नाहीये. शेवटचा चेंडू, ओ चांगला चेंडूने मात्र या ठिकाणी समाप्ती केली दुर्गेश पाटील आणि जबरदस्त या ठिकाणी पहिल्या डावामध्ये खेळ पाहिला. पण जयदुर्ग चिंबीपाडा संघाच्या वतीनं फक्त 39 धावा या ठिकाणी जोडल्या जयदुर्ग आतकोली संघानं आणि सामना जिंकण्याकरता प्रत्येक षटकामध्ये 10च्या रन रेटनं मात्र या ठिकाणी पुढे वाटचाल करायची आहे. 40 धावांचं लक्ष समोर आहे चिंबीपाडा संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल की या धावांचं संरक्षण आयोजक संघ जयदुर्ग आतकोली संघ करेल. नक्कीच आपण या ठिकाणी काही क्षणानंतर पाहणार आहोत. तत्पुरती आजच्या दिवसातील तिसरा सामन्याची नाणेफेक या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. बीसीसी बोरिवली विरुद्ध अल्पते बी. आणि जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय घरत. थँक्यू सो मच योगी. मी इथे उभा आहे टॉस बॉक्स मध्ये. आपण या टॉस बॉक्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत दिलीप राऊत यांना, जे आपल्यात नाहीत. आणि आता वेळ झालेली आहे एका महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीची. जयदुर्गा चषक 2024 आतकोली. 2 लेजेंड खेळाडू माझ्यासोबत उभे आहेत. माझ्या उजव्या बाजूला शाहिद खान बीसीसी बोरिवली संघाचे कर्णधार आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल सुफियान शेख अल्फते बी संघाचे कर्णधार. महेंद्रजी भोईर देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपण मध्ये या. टॉस कॉइन एका बाजूला नरेश राऊत फोकसमॅन या स्पर्धेचे आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा चषक. 4-4 ओवर का मैच रहेगा. सुफियान भाई कॉल देते हुए. नरेश राउत उनका कहना है, लेकिन आया है जयदुर्गा. टॉस को जीता है बीसीसी ने. टॉस विनिंग कैप्टन को हम दे रहे हैं ये थम्स अप. आज कुछ तूफानी करते हैं. थैंक यू सो मच महेंद्र जी. शाहिद भाई, खूबसूरत मौसम है, गुलाबी ठंड शुरू हो चुकी है और पड़गा टेनिस क्रिकेट का पहला टूर्नामेंट जयदुर्गा ट्रॉफी, कैसा लग रहा है? बिल्कुल बहुत अच्छा लग रहा है. मैं नरेश राउत का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा कि हर साल वो टूर्नामेंट कराते हैं और पहली टूर्नामेंट जब मैंने देखा है कि नरेश राउत कराते हैं तो पड़गा परिसर का जो क्रिकेट है वो बहुत आगे जाता है और एक बहुत अच्छा ऑर्गेनाइजर है. और मैं कहूँगा कि हर साल वही टूर्नामेंट कराते रहे, हम उनके साथ में रहेंगे. टॉस आपने जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे. हैप्पी हंटिंग ग्राउंड. कई बार आप टूर्नामेंट को जीत चुके हो, ये जयदुर्गा ट्रॉफी को, और उसके बारे में क्या कहना चाहोगे? आपके नाम सबसे बड़ा रिकॉर्ड भी है इस मैदान पर एक टूर्नामेंट में 214 रन बनाने का. बिल्कुल, इस मैदान पे बहुत अच्छा क्रिकेट हुआ है हमारी टीम का और माशाल्लाह हमने इस टूर्नामेंट के 3 फाइनल मारे हैं और एक फाइनल हारे हैं, तो बहुत अच्छा लगता है इस टूर्नामेंट में खेल के. और मैं सबसे पहले नरेश राउत और उनकी पूरी कंपनी जो है वो ये टूर्नामेंट जो कराती है बहुत मेहनत करती है. मैं सभी टीमों से गुजारिश करूंगा कि अच्छा क्रिकेट खेले और डिसिप्लिन क्रिकेट खेले, टाइम पे आए ताकि उसके मैचेस भी सब पूरे हो और अच्छी तरीके से टूर्नामेंट हो. एक आखिरी सवाल, ब्रांड न्यू सीजन है, कोई नया चेहरा आपकी टीम में? बिल्कुल, 2 से 3 नए बच्चे भी हैं और सभी मतलब अच्छे खेल रहे हैं, वही खिलाड़ी है, तो कोशिश रहेगी कि अच्छा क्रिकेट खेले क्योंकि सामने वाली टीम भी बहुत अच्छी है.
तो इंशाल्लाह अच्छे से अच्छा खेलने की कोशिश करेंगे। थैंक यू सो मच, आपको बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए। सुफियान भाई, टॉस आपके पक्ष में गिरता तो क्या आप भी पहले गेंदबाजी चुनते? नहीं सर, हम टॉस जीतकर पहले बैटिंग ही करने वाले थे और हमारे पक्ष में ही ऐसा समझो कि टॉस लग गया। क्या बात है, दोनों टीमों को जो चाहिए था वो मिल गया है। कहाँ तक देख रहे हैं, 4 ओवर्स में कितना स्कोर बनाना चाहेंगे और आपकी टीम में कोई नया चेहरा हमें देखने को मिलेगा? सर नए चेहरे तो बहुत है इस साल, लेकिन अभी हम एक अच्छा कुछ ऐसा टारगेट सेट नहीं किया, लेकिन एक अच्छा ही टारगेट रख कर, क्योंकि बीसीसीबी बहुत अच्छी टीम है, यहाँ पर उनका खेल बहुत अच्छा रहा है, तो एक अच्छा टारगेट सेट करके उन्हें थोड़ा अंडर प्रेशर रखना चाहेंगे। टूर्नामेंट के बारे में आपके 2 शब्द, नरेश राउत जी के लिए 2 शब्द। सर सबसे पहले तो मैं टूर्नामेंट का बहुत सब्री से इंतज़ार करता हूँ, क्योंकि नरेश राउत अगर देखा जाए तो ये टूर्नामेंट एक छोटे से लेवल का टूर्नामेंट था और अब इतने बड़े लेवल का कर दिया है नरेश ने, और ये काम आसान नहीं रहता। नरेश ने जो मेहनत की है ये अगले 10-11 सालों में, मैं तो कहता हूँ कि अतकोली वासियों का एकदम शुक्रिया अदा करना चाहिए नरेश का, कि उन्होंने उनको एक अच्छा ग्राउंड और एक अच्छा टूर्नामेंट दिखाया। और नरेश राउत के बारे में मैं इतना ही कहूँगा कि वो अतकोली गांव के एक लेजेंड के साथ साथ एकदम एक आइकॉनिक, एकदम बेस्ट प्लेयर के साथ में एकदम सब करता धरता, एकदम हर चीज़ में एकदम नंबर 1 है। थैंक यू सो मच, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए। तो टॉस हो चुका है अगले मैच का। टॉस जीता है शाहिद खान ने, जो कि बीसीसी बोरीवली के कप्तान है। उन्होंने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। चलते ऑनगोइंग मैच की तरफ। इट्स O2Com बॉक्स। धन्यवाद अजय। आणि या ठिकाणी पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात झाली। सलामीची जोडी पाहू शकाल आदेश गीते, त्याच्या सोबतीला आहेत अक्षय आणि षटकाला सत्यमनं सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर डायरेक्ट हिट, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत, आपापल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचले गेले, परंतु जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला। आणि नक्कीच नुकतीच जी नाणेफेकी झाली, आपण पाहिली की दोन्ही संघनायकांना चांगलं वक्तव्य या ठिकाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं। नक्कीच स्पर्धेची सराहना केली, आयोजकांचं कौतुक केलं आणि हे होणं गरजेचं आहे। ज्यावेळी एखादा आयोजक तुमच्यासाठी स्पर्धा भरतो असतो, त्या स्पर्धेमध्ये आपण वेळेनुसार जाणं फार गरजेचं आहे। ज्या स्पर्धेचे नियम आहेत ते नियम आपण फॉलो केले पाहिजेत आणि हे सांगितलं शाहिद खान आणि सुफियान शेखनं। वेलकम अजय, तुझं पुन्हा मी स्वागत करतोय कॉम्बॉक्स मध्ये। धन्यवाद योगी। जय दुर्गा स्पोर्ट्स का ये खूबसूरत आयोजन। नरेश राउत नो डाउट वो फोकस मैन है, लेकिन एक टीम भी उनके पास है जो कि इस समय मैदान में भी नजर आ रही है। जय दुर्गा अतकोली, टारगेट 40 रनों का, 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती जय दुर्गा चिम्बीपाड़ा के सामने। गेंदबाजी अच्छी रही, 40 रन्स यहाँ पर बहुत बड़ा टोटल तो नहीं है, लेकिन छोटा टोटल भी नहीं माना जा सकता है। इस पर आप अच्छा खासा फाइट बैक कर सकते हो। उठा के खेल दिया इस बार खाली क्षेत्र में, क्या जाएगी? ओहो, फील्डर से थोड़ी सी दूर और आखिरकार बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। ची सुद्धा साथ मिळाली, परंतु आय थिंक जो विजेचा खांब आहे त्याला चेंडू स्पर्श झाला का ते दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं, परंतु चेंडू सीमेरेषे बाहेर गेला। 4 धावा मात्र या ठिकाणी अक्षयच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला, चिंबीपाडा संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला आणि संघटित धावसंख्या एकूण पाहू शकाल बिनगडीबाद 5। जो भी घटेगा वही दिया जाएगा, वो पावर लाइन या फिर पोल को यदि गेंद लगती है तो। यॉर्कर की कोशिश, इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लगा, शॉट फाइन लेग पर सफाई से रोक तो नहीं पाए थे फील्डर, लेकिन पीछे जाने नहीं दिया। सिंगल मिलता हुआ यहाँ पर। अच्छी तेज तर्रार गेंद थी सत्यम की। हालांकि सत्यम ने जब शुरुआत की थी टेनिस क्रिकेट में तो वो बहुत ही ज्यादा तेज रफ्तार से करते थे, और मुझे लगता है कि उस वक्त वो शायद पीटीसी के सबसे तेज बॉलर भी थे, लेकिन फिर कहीं ना कहीं उतनी ज्यादा रेगुलर खेले भी नहीं और गति थोड़ी सी कम भी हुई, लेकिन अभी भी मादा रखते हैं कि चौंका सकते हैं बल्लेबाजों को। निश्चितपणे परंतु तोच प्रयत्न या ठिकाणी पाहू शकतो आपण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो सत्यमच्या वतीनं हो स्विच चिटचा फटका केल्याचा प्रयत्न देशच्या वतीने आपण पाहिला, परंतु सत्य सुद्धा एक चतुर गोलंदाज आहे। त्यांनी मात्र फलंदाजाची अगदी शैली ओळखली, त्याचे हावभाव ओळखले आणि योग्य दिशेने मात्र त्या ठिकाणी टप्प्याची हाताळणी निर्धाव चुनीने मात्र समाप्ती होताना पाहायला मिळाली। समय के अनुसार उनके बॉडी में भी काफी चेंजेस देखने को मिल रहे हैं। अभी थोड़े से भारी भरकम लग रहे हैं, पहले बहुत दुबले पतले हुआ करते थे। स्कोर 6 रन बिना किसी नुकसान के। स्ट्राइक इस समय आदेश गीते के पास, अच्छे खिलाड़ी है। फुल टॉस इस बार
थोड़ा सा मिस टाइम जरूर है, लेकिन इनफील्ड को क्लियर करते हुए और निकल गई गेंद हवा के साथ एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। या ठिकाणी हाताळणी पाहिली आपण फुलटॉस चेंडू होता आणि गतीनं मात्र या ठिकाणी सहजपणे इनफील्ड मात्र या ठिकाणी बीट केला आणि पाहू शकाल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला कुठला क्षेत्रशे उभा नव्हता आणि त्याचा मात्र पूर्णपणे फायदा उचलला. दुसरा चौकार या इनिंग मध्ये आपण पाहतोय. पहिला चौकार अक्षयच्या बॅटमधून पाहिला, दुसरा चौकार आदेशच्या बॅटमधून पाहिला आणि संघाची धावसंख्या डबल आकड्यामध्ये आपण पाहतोय. बिनगडी बाद 10. कमजोर गेंद का फायदा उठाने में कामयाब रहे आदेश गीते. इस ओवर की अंतिम गेंद लेकर सत्यम. एक और फुल टॉस, इस बार कवर पॉइंट के ऊपर से निकाला है. फील्डर पीछा कर रहे हैं, क्या गेंद रुकेगी वहां पर? आउटफील्ड थोड़ी सी धीमी भी होती है वहां पर, लेकिन नहीं, निकल गई बाउंड्री के बाहर. एक और चौका. या ठिकाणी शॉर्ट शीर्षण पाहतोय. पूर्णपणे उजव्या पायावरती वजन ट्रान्सपोर्ट केलं. खराब चेंडूची लेंथ होती आणि अगदी पॉइंटच्या डोक्यावर मात्र फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगल्या स्थितीमध्ये पण पाहतोय जयदुर्गा चिंबीपाडा संघाला, कारण 40 धावाचा पाठला करत असताना कुठलाही विकेट त्यांनी गमावला नाहीये आणि धाव फलकावरती 14 धावा आपण पाहतोय. अब 18 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है जयदुर्गा चिंबीपाड़ा टीम को ये मैच जीतने के लिए. पहले राउंड का मुकाबला, आज पहला दिन जयदुर्गा ट्रॉफी 2024 आतकोली का खूबसूरत सा आयोजन यहाँ पर जयदुर्गा स्पोर्ट्स और नरेश राउत द्वारा. अच्छा मौसम भी है, मौसम से मैं तो काफी प्रभावित हुआ है. मतलब बहुत ही बेहतरीन ठंड हवा में महसूस होती है, हवाएं बह रही है, धूप अच्छी खासी खिली हुई है. क्रिकेट के लिए इससे बेहतरीन परिस्थितियां नहीं हो सकती है. और डीजे वाले भी देखिए ना, गोवा वाले बीच में ये सॉन्ग बार बार लगा रहे. और जी हाँ, डीजे AM आनंद मिलिंद ने तो काफी प्रभावित किया हमेशा. और ये जो साउंड सिस्टम है वाकई में मतलब मजा आ रहा है कमेंट्री करने में और खेल देखने में भी कुछ अलग ही मजा है यहाँ पर आतकोली में. चलते फिर से मैदान में. 14 रन बने हैं पहले ओवर में. अच्छी खासी शुरुआत की है बल्लेबाजों ने. सत्यम ने लेंथ पर ज्यादा गेंदबाजी नहीं की, वो ज्यादातर यॉर्कर्स का प्रयास कर रहे थे, लेकिन अंतिम 2 गेंदें दोनों कमजोर गेंदें पड़ी. फुल टॉस बनी और आदेश गीते ऐसी गेंदों को बख्शते नहीं है. अक्षय के पास है स्ट्राइक, नया ओवर लेकर विकी. चलिए वक्त का ख्याल रखे. जयदुर्गा स्पोर्ट्स आतकोली, दोनों भी जयदुर्गा स्पोर्ट्स है. जयदुर्गा ट्रॉफी भी है, सब कुछ जयदुर्गामय हो गया यहाँ पर. विकी, पहली गेंद थाई पर लगी जरूर, लेकिन निश्चित रूप से ये मुझे लगता है कि पिचिंग जो थी वो लेग स्टंप के थोड़ी बाहर हुई थी. हल्की सी अपील जरूर हुई थी. सिंगल लेग बाइस का इशारा किया अंपायर रमीज रईस ने. लेफ्ट आर्मर ज्यादा देखने को मिल रहे हैं योगी. पहले मैच में भी हमने देखा लेफ्ट आर्मर्स नजर आ रहे थे. आतिश घोड़विंदे को हमने देखा, सुजल थे, साथ में एक और लेफ्ट आर्म गेंदबाज थे समीर. और इस मैच में भी पहले ओवर में सत्यम इस पारी में और अब विक्की. नक्कीच ज्यावेळी डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतो त्यावेळी मात्र नक्कीच एक वेगळीच रणनीती त्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नॅचरल स्विंग त्याचा मात्र आपण सातत्याने पाहत असतो आणि त्याच अनुषंगाने मात्र जयदुर्गा स्पोर्ट आतकोली सगळ्या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि पहिल्याच चेंडूने मात्र चांगली सुरुवात केली गोलंदाज विकीनं. अगदी बॉडीला मात्र फॉलो केला त्या ठिकाणी. जोरदार अपील सुद्धा होती, परंतु ती अपील नाकारली पंचांनी. हो, या ठिकाणी पाहू शकाल भीमर नो बॉलचा इशारा. कारण अगोदरच पाहिले तर आपण आदेश गीतेचे थोडेसे वेगळे हावभाव होते. पहिल्यांदा त्यांनी मात्र नक्की दिशा दाखवली की मी या फटक्यात स्विच हिट केलेल. तदनंतर पाहिलं तर फक्त कट करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु चेंडूची लेंथ खराब होती आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फिर हिट. कहीं ना कहीं कुछ अधिक रफ्तार निकालने की कोशिश, हालांकि रफ्तार अच्छी खासी है गेंदबाज विकी के पास, लेकिन सही लेंथ और लाइन पर रखना होगा गेंदों को. फ्रीट का सामना करते हुए आदेश गीते खुद कर निकाला सामने. लाजवाब स्ट्रोक लॉन्ग ऑन के ऊपर से खूबसूरत छक्का. ओरपी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला मात्र कुठल्या प्रमाणे संधी मिळाली नाही. हा हॉट खेळाडू आहे अजय, आपण असं म्हणू शकतो. कारण खेळपट्टीवरती असो किंवा आउटफील्ड मध्ये असो सातत्याने मात्र काहीतरी तो करत असताना आपण त्याला पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी पहा तसा षटकार आला तसा चुंबन आपल्या बॅटला घेत असताना. हॉट शॉट फ्रॉम हॉट प्लेयर. स्कोर मूव्स अप टू 22.
फुलर लेंथ ड्राइव किया, बल्ले के अंदर लगी है, वाइड ऑफ डीप, मिड विकेट खिलाड़ी मौजूद, फंबल नहीं कर सकते ऑफ डीप में। ये टेनिस क्रिकेट है, ये 50 ओवर का मैच नहीं है, इंटरनेशनल मुकाबला है जहां पर थोड़ा सा फंबल हो जाए तो बल्लेबाज सोचते हैं कि जोखिम नहीं लेना है दूसरे रन को लेकर, लेकिन यहाँ पर एक एक रन की कीमत कुछ ज़्यादा ही होती है, क्योंकि हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स बनाने की प्रयास में रहते बल्लेबाज। सिंगल को डबल में तुरंत कन्वर्ट कर लिया दोनों बल्लेबाजों ने, स्कोर 24 रन। अब केवल और 16 रन चाहिए चिंबीपाड़ा को। चांगली भागीदारी आता दोघांमध्ये आपण पाहतोय, चांगली पार्टनरशिप पाहतोय या ठिकाणी। पहा फक्त दिशा दाखवली चेंडूला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, संधी होती त्या ठिकाणी। हा झेल पकडला असता तर आय थिंक काहीतरी घडू शकले असते। तदनंतर रनआउटची सुद्धा संधी होती, रॉंग ऑन फेकी पाहायला मिळाली। तुम्ही जर विकेट किपर एनकडे फेकी जर केली असती तरी सुद्धा काहीतरी दृश्य वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये। आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या आणि असता मात्र स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहतो आपण जयदुर्ग चिंबीपाडा संघाला, कारण एकही गडी न गमवता असताना 26 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। और समीकरण अब एबीसीडी की तरह आसान हो गया है, 14 गेंदों में 14 रन चाहिए। रन बॉल इक्वेशन, ये कैच लपकते वहां पर भावेश तो जरूर मौका बन सकता था वापसी करने का। आदेश गीते को अपने जीवन दान दिया है, अच्छे से टाइम भी कर रहे हैं अपने शॉट्स को आदेश। बैट का फेस खोला, इस बार हवा में जरूर है, लेकिन जानते हैं कि फील्डर कहां पर है, बिल्कुल गैप में निकाला, 4 रन। पूर्ण आदेशचा आपण जर खेळ अजय पाहिला तर अगदी चेंडूच्या मिरिटवरती बॅटिंग करतोय, हे त्याचं खास वैशिष्ट्य राहिलं। 5 चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं। शॉट 30ला शतरक्षक होता, त्याला सुद्धा संधी मिळाली नाहीये। एवढा देखना स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये पाहिला आणि त्या मात्र विजयाकडे अग्रक्रमण करतोय चिंबीपाडा संघ, असं आपण म्हणू शकतोय। कमाल के खिलाड़ी आदेश गीते, हमेशा वो अपना 100% देने की कोशिश करते, चाहे फिर वो गेंदबाजी करे, क्षेत्र रक्षण करे या फिर बल्लेबाजी करे। पिछले सीजन में मुझे याद है सिटी क्रिकेट में उन्होंने एक गोल्डन छक्का जड़ा था भिनार के मैदान पर, 30 रन बन चुके हैं। ये तो बिल्कुल हाफ वॉली है, इनफील्ड को क्लियर किया, दर्शनीय स्ट्रोक, एक और बाउंड्री। फलंदाजांच्या भावनांशी आता मात्र खेळतोय आदेश गीते। या चौकाराच्या समाप्तीनंतर हा फलक्यावरती आपण म्हणू शकतोय बिनगडी बाद। 34 आणि विजयासाठी आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची फक्त आवश्यकता। असं वाटतं की या ठिकाणी एकतर्फा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। एकी बाजूला पाहिले तर राजूक संघ सातत्याने याच मैदानावरती याच खेळपट्टीवरती सराव करतायत, परंतु त्याचा बेनिफिट मात्र या संघ त्यांचे खेळाडू उचलू शकले नाहीयेत। आणि जयदुर्गा चिंबीपाडा संघ सध्या तरी या सामन्यामध्ये पूर्णपणे हवी आहे। बल्लेबाजों के हाथ में जो बल्ले नजर आ रहे हैं वो एवी स्पोर्ट्स के बल्ले हैं, कमाल कर रहे हैं इस समय आदेश गीते। खास तौर पर 4 चौके लगा चुके हैं और एक छक्का। औपचारिकताएं शेष नजर आ रही है इस मुकाबले में। जयदुर्गा अतकोली टीम जो कि ऑर्गेनाइजिंग टीम है इस टूर्नामेंट के, अपने घरेलू मैदान पर पहले ही राउंड के मैच में हार की कगार पर। नेवर लेकर गेंदबाज गणेश, अच्छी गेंद थी, ये लेंथ पर रखी हुई गेंद, थोड़ी कम उछाल वाली गेंद थी, लेकिन उतना ही अच्छा शॉट उस पर टैप किया, सामने सिंगल ले लिया है वहां पर अक्षय ने। कोई भी विकेट नहीं गिरा है और 10 विकेटों से ये मैच जीतने का मौका है जयदुर्गा स्पोर्ट्स चिंबीपाड़ा के पास। चांगल्या प्रमाणे मात्र या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली। सुरुवात सुद्धा अतिशय सुंदर रीतीने पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये विकीने तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या चेंडूने गणेशने केली, परंतु आता मात्र गणेशला मात्र या ठिकाणी चमत्कार करावा लागेल। चमत्कार मात्र या ठिकाणी झाला तर देखील सर्वांचा त्याला नमस्कार असू शकतोय, परंतु ती गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळेल का? या ठिकाणी पाहू शकाल बॅटची कडा आणि या ठिकाणी विकेटचं पतन। पहिला धक्का लागत असताना जय दुर्गा चिंबीपाडा संघाला आणि फलंदाज आदेश गीते आता मात्र माघारी परततोय।
थोड़ी ज्यादा निकलती है तेज गति से, स्किड होती है, और इसीलिए बॉलर्स के लिए भी कुछ ना कुछ तो है इस विकेट में, लेकिन सटीक लाइन और लेन पर रखना होगा। आप फुल टॉस करोगे, ओवर पिच करोगे तो फिर मतलब नहीं बनता है। अच्छी लेन पर गेंदबाजी हो रही है, विकेट मिला है। 27 रनों की अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए आदेश गीते। इस बीच सम्मान्य आदित्य रोहिदास पाटिल, इनका शुभ आगमन हुआ है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। जय दुर्गा ट्रॉफी 2024 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। जबरदस्त या ठिकाणी या चेंडूची लेंथ होती आणि त्याच्यावरती पहिली सफलता गणेशने प्राप्त करून दिली। नवी फलंदाज जितेश शॉट अगदी वाडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय झालाय आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय। 4 धावांसाठी हा चौकार, स्कोरर लेवल आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता। आ रहे थे बल्लेबाज को, लेकिन इनफील्ड को क्लियर किया। 1 रन चाहिए, टॉप एज है, लेकिन काम बन जाएगा यहाँ पर। विकेट कीपर के ऊपर से 4 रन और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ जय दुर्गा स्पोर्ट चिंबीपाड़ा टीम से ये मैच जीत लिया है। स्पर्धेमध्ये पाहतोय आणि आदेश गीते यांना विनंती करतोय की आपण आता जास्त वेळ घेऊ नका, त्वरितच व्यासपीठाकडे या। आपण देणार आहोत सामनावीराचे पुरस्कार। एका सामनावीर पुरस्कारासाठी तब्बल आपण 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये देत आहोत। एक चांगली संकल्पना जय दुर्गा स्पोर्टच्या वतीने आपण पाहतोय।